नमस्कार. मी राजेंद्र चव्हाण, गुवळगाव तालुका उमरगा, जिल्हा धाराशिवचा रहिवासी. मुंबई विद्यापीठातून BA MA तसंच BEd या पदव्या संपादन केलेल्या आहेत. गेल्या 14 वर्षांपासून शिक्षक, सूत्रसंचालक आणि वक्ता म्हणून कार्यरत आहे. सध्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मी राज्यशास्त्र हा विषय शिकवतो. आतापर्यंत मला 8 आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत आणि आज तागायत विविध विषयांवर 700हून अधिक व्याख्यानं मी दिलेली आहेत. बोलणं हे माझं पॅशन आहे. मी कविता लिहितो, वैचारिक लेख लिहितो. प्रत्येक नेत्रहीन व्यक्तीला मानवी प्रतिष्ठेसह जगता आलं पाहिजे आणि त्यांचं सोशलायझेशन झालं पाहिजे, ही भूमिका घेऊन मी काम करतोय. आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, असंच आजच्या दिवसाबद्दल आपल्याला म्हणावं लागेल. कारण आज आहे 21 ऑगस्ट, अर्थातच स्नेहांकित हेल्पलाईनचा 25वा वर्धापन दिन म्हणजेच आरोग्य महोत्सव. नेत्रहीन युवक युवतींच्या कलागुणांना वाव देणारं, प्रोत्साहन देणारं व्यासपीठ म्हणजे स्नेहांकित. स्नेहांकित म्हणजे मायेची ऊब, पावलापुरता प्रकाश. कोणतीही परीक्षा असो, लेखनिकाचा जेव्हा विषय यायचा तेव्हा सर्वप्रथम डोळ्यासमोर नाव यायचं ते स्नेहांकितचं. अभ्यासाबरोबरच मला वाचनाचीही आवड आहे. त्यामुळे उत्तमोत्तम ग्रंथ ऑडिओ फॉर्म मध्ये उपलब्ध करून देणं, अतिशय अनुभवी वाचक पुरवणं, या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी स्नेहांकितनं महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना केलेल्या आहेत. असं म्हणतात, मनाची मशागत करणं आणि बुद्धीला विकसित करणं हे मानवी अस्तित्वाचं अंतिम ध्येय असलं पाहिजे. ही माझी गरज पूर्ण करण्यासाठी वाचक असतील, ऑडिओ बुक्स असतील, यांचा खूप उपयोग झालेला आहे. कारण आपल्याला माहिती आहे की ब्रेलमध्ये साहित्य कमी प्रमाणात उपलब्ध आहे. स्नेहांकितच्या अनेक कार्यक्रमांमध्ये मला सूत्रसंचालनाची संधी मिळालेली आहे. एवढंच नाही मंडळी, तर अनेक वेळा स्नेहांकितनं मला आर्थिक मदत देखील केलेली आहे. काही काळ विद्यार्थी प्रतिनिधी आणि स्नेहांकितचा विश्वस्त म्हणून देखील मी काम केलेलं आहे. तेव्हा माझ्या नेतृत्व गुणांना चालना मिळालेली आहे. एकूणच माझ्या शैक्षणिक प्रवासात स्नेहांकित हेल्पलाईननं मोलाचं असं सहकार्य केलेलं आहे. पृथ्वीवर जिथं जिथं प्रेम आहे, विचार आहे, तिथं तिथं तिचं नंदनवन होतं. नाहीतर काय, नुसती माती. अंध विद्यार्थ्याला आपुलकीची गरज आहे, प्रोत्साहनाची गरज आहे, तरच तो पुढे जाऊ शकतो. एक चिनी म्हण आहे, तुम्ही जर 2 पैसे मिळवलेत तर 1 पैशाचं अन्न घ्या आणि 1 पैशाचं फूल खरेदी करा. अन्न तुम्हाला जगवेल आणि फूल तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल. स्नेहांकित मध्ये काम करणाऱ्या सर्व मंडळींनी ही म्हण प्रत्यक्षात आणलेली आहे. परिताई असोत, अजित काका असोत, लीला जाधव मॅडम असोत, सूर्यकांत जाधव सर असोत,
राजेंद्र पाटणकर सर असोत किंवा उज्ज्वला हिंगे मॅडम असोत, ही सर्वच मंडळी अतिशय निस्वार्थी भावनेनं काम करत असतात. आणि म्हणून मी नेहमीच या सगळ्यांच्या ऋणात राहू इच्छितो. आपण स्वतः जेव्हा उच्च शिखरावर पोहोचतो तेव्हा इतर जे अंधारात चाचपडणारे आहेत त्यांच्या मदतीला धावून जाणं, त्यांनाही पुढे आणणं, हे खरं प्रेम आहे. आणि म्हणून कीप वर्किंग ऑन लव्ह हाच संदेश आपल्या सगळ्यांना स्नेहांकित देते, यावर माझा विश्वास आहे. तर मंडळी, संजय चौधरी यांची एक कविता मला इथं आठवते. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत, ज्यांच्या अंगणात ढग झुकले त्यांनी ओंजळ पाणी द्यावे, आपले श्रीमंत हृदय रिते करून भरून घ्यावे, आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे, आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे, ज्यांचे जन्म मातीत मळलेत त्यांना खांद्यावरती घ्यावे, त्यांना खांद्यावरती घ्यावे. स्नेहांकितच्या सर्व मंडळींना हार्दिक शुभेच्छा.